Hello and welcome to our today's session of client side scripting language CSS. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 4. द नेम ऑफ युनिट इज कुकीज अँड ब्राउझर डेटा. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण युनिट नंबर 4मधील थोडे टॉप पॉईंट्स कवर केलेले आहेत. तर पहिला पॉईंट आहे 4.1 कुकीज रिलेटेड आपण बरेच पॉईंट कवर केलेले आहेत. त्यानंतर आपण ह्या सेशनमध्ये सुरुवात करणार आहोत 4.2लाच म्हणजे ब्राउझर. आणि ज्या काही गोष्टी आपण शिकणार आहेत त्या रिगार्डिंग असणार आहेत विंडोजच्या, जे ब्राउझरवरती विंडो कशी असणार आहेत त्याच्या रिलेटेड. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ओपन विंडो, ओपनिंग ए न्यू विंडो फोकस, पोझिशन ऑफ अ विंडो, चेंजिंग कंटेंट ऑफ अ विंडो अँड क्लोजिंग ऑफ अ विंडो. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर ज्यावेळेला ब्राउझर सुरुवात करतो आपण ह्या पॉईंटला डिस्कस करण्यासाठी, त्यावेळेला आपण एखादी विंडो कशी ओपन करायची विथ हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट एखाद्या ब्राउझरमध्ये, कुकीज आणि ब्राउझरमध्ये. तर ते कशा असणार आहेत. नाव टू ओपन ॲन एम्प्टी ब्राउझर विंडो दॅट युजेस द डिफॉल्ट सेटिंग. डिफॉल्ट सेटिंग काय असणार आहे, माय विंडो इज इक्वल टू विंडो डॉट ओपन मेथड. तर ही सिम्पल आपल्याला सिंटॅक्स असणार आहे, हा काय डिफॉल्ट असणार आहे, याच्यात काय बदल होणार नाही. नाव द ओपन मेथड रिटर्न्स अ रेफरन्स टू द न्यू विंडो विच असाइन्स टू द माय विंडो व्हेरिएबल. तर ज्यावेळेला आपण ओपन मेथड यूज करतो, जर ओपन मेथड कशासाठी यूज करतो, रिटर्न करतो. काय करतो, रेफरन्स कशाचा, नवीन विंडोचा. आणि त्याला काय असणार आहे, माय विंडो हे व्हेरिएबल असाइन केलेलं असणार आहे. अ विंडो हॅज मेनी प्रॉपर्टीज सच ॲज द विड्थ, द हाईट, कंटेंट अँड द नेम टू बी मेन्शन इन अ फ्यू. यू सेट दीज ॲट्रिब्यूट्स. तर कोणत्या कोणत्या ॲट्रिब्यूट्स असणार आहेत आपल्याकडे, एकतर विड्थ असणार आहे, हाईट असणार आहे, मेन आपल्या विंडोचं कंटेंट आणि त्याचं नेम जे काय असणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण सेट करून ठेवायच्या ॲट्रिब्यूटमध्ये. आणि त्या काय करायच्या, विंडो क्रिएट करताना ते पास करायच्या. कुठे पॅरामीटर कुठे द्यायचा, तर ओपन विंडो मेथडमध्ये द्यायचा, म्हणजेच ओपन मेथडमध्ये द्यायचा. द फर्स्ट पॉईंट इज the first parameter is the full or relative URL of the web page will be appear in the new window. तर पहिलं पॅरामीटर आपल्याला काय असणार आहे, ज्यावेळेला आपण नवीन विंडो ओपन करणार आहोत आपल्या एक्झिस्टिंग विंडोमधून, तर त्यावेळेला पहिलं आपलं फर्स्ट पॅरामीटर तो काय असणार आहे, एक तर तो फुल असणार किंवा रिलेटिव्ह त्याचा मेन URL असणार आहे, की कोणत्या URLवरून ते पेज किंवा ते विंडो ओपन झालेलं आहे ते URL. द सेकंड पॅरामीटर इज द नेम दॅट यू असाइन टू द विंडो. म्हणजे जे आपण नेम देणार आहे आपल्या विंडोला ते आपल्याला आपलं सेकंड पॅरामीटर असणार आहे. द थर्ड पॅरामीटर इज द स्ट्रिंग दॅट कंटेन्स द स्टाईल ऑफ द विंडो. म्हणजे या तीन गोष्टी आपण डिफॉल्टमध्ये आपण सेटिंगला सेट करून ठेवायच्या हे सगळ्या पॅरामीटर्स. नाव टू ओपन अ न्यू विंडो दॅट हॅज अ हाईट and that has a width of 225 pixels and displays an advertisement that is an image. All other types are turned off. तर बाय डिफॉल्ट सेटिंगमध्ये आपण मेन सेटिंग आता हे डिफॉल्टसाठी करतो आहे. तर त्याच्यात काय असणार आहे, ज्यावेळेला आपण नवीन विंडो ओपन करणार असणार आहे त्यावेळेला आपण हाईट आणि विड्थ कन्सिडर करून त्याचे आपण पिक्सेलमध्ये इव्हेंट घेणार आहे. मग ते घेणार आपण 250 पिक्सल्स. आणि डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला काय जे डिस्प्ले करायचं असेल तर ते आपण डिस्प्ले करू शकतो. आणि बाकीचं काय सध्या आपण सगळं टर्न ऑफ ठेवलेलं आहे बाय डिफॉल्ट सेटिंगसाठी. आता कशाप्रकारे आता कोणती स्टाईल असणार आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन काय असणार आहे आणि त्याची सेटिंग कोणती असणार आहे, तर त्याची व्हॅल्यू असणार आहे. त्या व्हॅल्यूवरून आपल्याला कळणार आहे की ती सेटिंग ऑन आहे की ऑफ आहे. स्टाईल कोणत्या कोणत्या ह्या सगळ्या स्टाईल असणार आहेत. आणि जे काही याचं डिस्क्रिप्शन असणार आहे ते ह्या कॉलममध्ये. पहिला स्टेटस असणार आहे. स्टेटस काय करतो, स्टेटस बार असणार आहे. मग स्टेटस बारमध्ये आपल्याला काय कळणार आहे की जर स्टेटस 1 असेल तर तो ऑन असणार आहे, स्टेटस 0 असेल तर तो ऑफ असणार आहे. सिमिलर व्हॅल्यू आपली काय असणार आहे, ज्यावेळेला आपली व्हॅल्यू 1 असणार आहे त्याच्या वेळेला आपल्या जो स्टेटस असणार आहे किंवा जो ऑन असणार किंवा ऑफ असणार आहे हे आपल्याला क्लिअर होणार आहेत. त्यानंतर टूलबार येतो. टूलबारमध्ये काय होतं, स्टँडर्ड ब्राउझरचे टूलबार असणार आहे.
जो की आपल्या ब्राउझरनं आपल्याला इनेबल करून दिलेले असणार आहे. तो टूलबार असणार आहे. टूलबार 1 असेल तर ऑन, टूलबार 0 असेल तर ऑफ. लोकेशन असेल तर लोकेशन काय असणार आहे, द एंट्री फील्ड असणार आहे लोकेशनचे. लोकेशन 1 असेल तर ऑन असणार आहे, लोकेशन 0 असेल तर ऑफ असणार आहे. मेनू बारमध्ये आपल्याला जे काही मेनू असणार आहे तो मेनू बार येणार. त्यानंतर डिरेक्टरीज कोणत्या असणार आहे, स्टँडर्ड ब्राउझर कोणत्या डिरेक्टरी आपल्याला देतो, कोणकोणते बटन्स आपल्याला मिळतात. त्यानंतर साईज आपल्याला कमी जास्त करता येते का, मॉडिफिकेशन करता येते का, रिसायजेबल आहे का, यासाठी आपल्याला रिसाईज हा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर स्क्रोल करण्यासाठी आपल्याला स्क्रोल बार्स आहेत का इनेबल. ज्यावेळेला एखाद्या वेबपेजवर आपल्याला स्क्रोल बार इनेबल करायचं असेल तर आपण तिथे काय करणार आहे, स्क्रोल बार इज इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू तिथं पॅरामीटरमध्ये देणार आहे आपण. त्यानंतर हाईट किती असणार, विड्थ किती असणार आहे, या गोष्टी आपण पिक्सलमध्ये घेतलेल्या आहेत, 250 पिक्सल्स. नाव हिअर्स हाऊ वी डू. आता आपण सगळे शिकले की अशा प्रकारे आपण लिहिणार आहे. तर आपण प्रोग्रामॅटिकली कसे लिहिणार आहे, तर अशा प्रकारे माय विंडो इज इक्वल टू विंडो डॉट ओपन. आता ओपन केल्यानंतर जो काही माझा URL असेल तर तो मी इथे लिहिणार. त्याच्यानंतर काय करणार आहे, आपण स्टेटस लिहिणार आहे की मला कोणकोणत्या गोष्टी मला माझ्या न्यू विंडोमध्ये हवा असणार आहे. स्टेटस 0 म्हणजे ऑफ असणार आहे, टूलबार 0 म्हणजे ऑफ, लोकेशन ऑफ. त्यानंतर मेनू बार पण ऑफ, डायरेक्टरी ऑफ, रिसायजेबल ऑफ. या गोष्टी आपण सगळ्या ऑफ ठेवलेल्या आहेत. त्यानंतर फक्त आपण काय घेतल्या, विड्थ आणि हाईट घेतल्या 250 पिक्सल्सचे. हे सिम्पल आपली सेटिंग बाय डिफॉल्टसाठी केलेले हे बेसिक, जेणेकरून आपल्याला एक नवीन विंडो ओपन करता येते. तर ज्यावेळेला नवीन विंडो आपण ओपन करतो त्यावेळेला त्या विंडोला फोकस द्यायला पाहिजे. म्हणजे ती विंडो डिरेक्टली ओपन केल्या फ्रंटला दिसली पाहिजे आपल्याला, ना की बॅकला दिसली पाहिजे. फ्रंटला दिसण्यासाठी आपण त्याला काय म्हणतो, गिविंग द न्यू विंडो फोकस. जे नवीन विंडोला फोकस द्यायचं काम करायचं. आता ह्यावेळेला काय होणार आहे, 2 विंडो डिस्प्ले होणार आहेत. 2 विंडो डिस्प्ले होण्यामध्ये पहिला जो विंडो असणार आहे त्याच्यामध्ये आपलं काय असणार आहे, जावास्क्रिप्टचा मेन जो आपला फॉर्म असणार आहे तो त्याच्यात इन्क्लूड असणार आहे. आणि सेकंडमध्ये काय असणार आहे की न्यू विंडो असणार आहे जे की जावास्क्रिप्टनं ओपन केलेलं असणार आहे. सेकंड विंडोमध्ये काय असणार आहे, फोकस असणार आहे, जो की आपण जी नवीन विंडो ॲटोमॅटिकली ओपन केलेली आहे विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. त्याच्यात काय असणार आहे की एखादा युजर डिफरंट विंडो सिलेक्ट करतो किंवा दुसऱ्या विंडोकडं तो मूव्ह होतो, त्या गोष्टी आपल्याला सेकंड विंडोमध्ये न्यू विंडोमध्ये आपल्याला घेता येतं. जसं की until the user selects a different window. आता जोपर्यंत तो दुसऱ्या विंडोवर मूव्ह करत नाही तोपर्यंत आपली जी नवीन विंडो असणार आहे ओपन केलेली तीच आपल्याला ओपनमध्ये दिसणार आहे, ती आपल्याला फ्रंटला दिसणार आहे. यू गिव अ न्यू विंडो फोकस बाय कॉलिंग द फोकस मेथड ऑफ द न्यू विंडो आफ्टर द न्यू विंडो ओपन्स. आता आपण मगाशी बघितलेलं आहे की एखादी नवीन विंडो ओपन केल्यानंतर आपण ओपन मेथड यूज करतो आणि ज्यावेळेला आपल्याला फोकस करायचं असेल तर आपण फोकस मेथड यूज करतो. सिम्पल. द माय विंडो व्हेरिएबल रिसिव्स अ रेफरन्स टू द न्यू विंडो, देन विंडो डॉट ओपन इज कॉल्ड. आता ज्यावेळेला आपण विंडो ओपन करतो त्यावेळेला विंडो डॉट ओपन आपण कॉल करतो. ज्यावेळेला आपण विंडोला आपल्याला फोकसला घ्यायचं असेल तर आपण फोकस मेथड यूज करतो. आता ज्यावेळेला मी माय विंडो डॉट फोकस ही मेथड यूज करणार तर त्याच्यामध्ये मला काय काय मिळणार, द नेक्स्ट एक्झाम्पल ओपन्स अ न्यू विंडो बट गिव्स द फर्स्ट विंडो फोकस. तर ज्यावेळेला आपण एखादं एक्झाम्पल घेणार तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहे, हा सगळा पण कोड मगाशी जो पाहिला तो कोड आपण तशा प्रकारे लिहिणार आहे आणि फोकसच्या वेळेला आपण फोकस मेथड यूज करणार, ओपनच्या वेळेला ओपन मेथड यूज करणार. दिस इज नोन ॲज पॉप डाऊन विंडो और पॉप बॅक विंडो. म्हणजे ज्यावेळेला आपली नवीन विंडो ओपन होते किंवा नवीन विंडोला आपण फोकस करतो तर त्याला आपण पॉप डाऊन विंडो म्हणतो किंवा पॉप बॅक विंडो म्हणतो. एनी कीस्ट्रोक्स द युजर मेक्स विल अफेक्ट द फर्स्ट ओपन विंडो अँड नॉट द न्यू विंडो. म्हणजे ज्यावेळेला आपण काही इव्हेंट जनरेट करणार, एखादा माऊस क्लिक असेल किंवा की स्ट्रोक्स असतील, मग ते कुठं होणार तर ते नवीन विंडो ओपन झालेले असणार आहेत त्या विंडोवरती होणार आहे, जो की
म्हणजे ज्यावेळी आपण कीस्ट्रोक प्रेस करणार आहे आपण, आता मी एक फोकस फंक्शन यूज केला, ओपन फंक्शन यूज केला. मी ओपन केला एक विंडो नवीन, त्याला फोकसमध्ये घेतला. त्यानंतर मी कोणतं तरी कीस्ट्रोक मी काय केले, युजरने केले, तर ते कोणाला ॲफेक्ट करणार आहे, ते फर्स्ट विंडोला ॲफेक्ट करणार आहे, ते नवीन विंडोला ॲफेक्ट करणार नाही आहे. नॉट द न्यू विंडो, म्हणजे जे काही नवीन विंडो आपले आलेले आहे त्याला ते ॲफेक्ट करणार नाहीत. जे काही ॲफेक्ट होणार असणार आहेत ते आपले जी मेन फर्स्ट विंडो असणार आहे, जो की आपण घेतलेले असणार आहे फर्स्ट विंडो, तर त्याला अफेक्ट करणार आहे. आता आले पुढचा पॉईंट, तो आहे विंडो पोझिशन. आता ओपन झाला, फोकस झाला, आता त्याला पोझिशन करायचं आपल्याला. नाव द ब्राउझर डिटरमाइन्स द लोकेशन ऑन द स्क्रीन वेअर द न्यू विंडो विल बी डिस्प्लेड. यू कॅन स्पेसिफाय द लोकेशन बाय सेटिंग द लेफ्ट अँड टॉप प्रॉपर्टीज ऑफ न्यू विंडो व्हेन यू क्रिएट. आता ब्राउझर डिटरमाइन करणार असणार आहे लोकेशन, पण आपल्याला पण डिटरमाइन करता येते की कोणत्या लोकेशनला ते नवीन विंडो ओपन व्हायला हवी. तर काय करायचं, आपण लेफ्टला आणि टॉपला जे काही प्रॉपर्टी असणार आहे, मार्जिन असेल किंवा पिक्सेल्स असतील, तर ते आपण सेट करायच्या आपल्या नवीन विंडोच्या ओपन करता. दोन्ही ऑप्शन आपल्याला मिळून जातात. द लेफ्ट अँड टॉप प्रॉपर्टीज क्रिएट द एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स इन द पिक्सल्स ऑफ द अप्पर लेफ्ट कॉर्नर ऑफ द न्यू विंडो. म्हणजे ज्यावेळेला आपण टॉप लेफ्ट ह्या दोन प्रॉपर्टी घेणार असणार आहे की जेणेकरून त्याच्यानुसार मला ती विंडो डिस्प्ले करायची असणार आहे, तर त्यावेळेला आपल्याला काय घ्यायला पाहिजेत, एक्स आणि वाय हे दोन कोऑर्डिनेट्स कन्सिडर करावे लागणार आहेत. आणि ती कोऑर्डिनेट्स कुठून घेणार, अप्पर लेफ्ट कॉर्नरपासून घेणार. म्हणजे जोपर्यंत आपला हा असतो अप्पर लेफ्ट कॉर्नर, तर त्यापासून आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सच्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्या आपण त्याच्या पॅरामीटरमध्ये देणार आहे. तर त्याच्या पोझिशनच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या, तर हाईट AVAIL म्हणजे अवेलेबल हाईट, अवेलेबल विड्थ, कलर डेप्थ, हाईट, पिक्सल डेप्थ अँड विड्थ. आता ह्या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात. तर हाईट असेल तर काय करतो, हाईट काय करणार आहे, जी काय आपल्याला अवेलेबल स्क्रीनमध्ये पिक्सेल्स असणार आहे ती हाईट आपल्याला तसं मिळवून देणार आहे. सेम जसं आपल्याला अवेलेबल स्क्रीनमध्ये पिक्सेल्स असणार आहेत तेवढे विड्थ, तर ते अवेलेबल करून काय काम करून देणार आपला अवेलेबल विड्थ म्हणजेच विड्थ. कलर डेप्थ कोणता असणार आहे, की आपल्याकडे ज्या प्रकारचे कलर पॅलेट मिळणार आहेत किंवा असणार आहेत जे की आपल्याला ब्राउझर देतो, तर त्याच्या डेप्थ कोणकोणत्या असणार किंवा किती प्रकारची किती बीट त्याचे डेप्थ द्यायची, तर ते काम आपल्याला कलर डेप्थ या प्रॉपर्टीनुसार करता येतं. त्याच्यानंतर हाईट प्रॉपर्टी यूज करायची, पिक्सल डेप्थ यूज करायची आणि विड्थ यूज करायची. प्रॉपर्टी बऱ्यापैकी सिमिलरच आहेत. आता ह्या गोष्टी झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन विंडो तयार झाल्या, त्या तयार झालेल्या विंडोमध्ये मला कंटेंट काहीतरी चेंज करायचं असेल तर आपण कशाप्रकारे करू शकतो. द सिक्रेट ऑफ चेंजिंग कंटेंट ऑफ विंडो इज टू कॉल ओपन मेथड. तर ज्यावेळेला नवीन आपण विंडो ओपन करणार आहे त्यावेळेला आपण ओपन विंडो आपण ही मेथड कॉल करायची. यूजिंग द सेम विंडो नेम ईच टाईम यू चेंज द कंटेंट ऑफ अ विंडो. तर ज्यावेळेला आपण कसं करू शकतो की सेमच विंडो आपण घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ ओपन विंडो मेथड. प्रत्येक वेळेला काय करायचं, ईच टाईम वेन यू चेंज द कंटेंट ऑफ अ विंडो. तर ज्यावेळेला मी एका माझ्या एक्झिस्टिंग विंडोवरती काहीतरी चेंज केला तर काय करणार आहे, नवीन विंडो ओपन होणार आहे विथ द हेल्प ऑफ ओपन मेथड. ज्यावेळेला मी ते कॉल करणार आहे, सपोज दॅट द विंडो इज कॉल्ड माय विंडो. The first time a customer selects an item, you open a new window, calling it my window and displaying the appropriate product in the window. म्हणजे काय, कस्टमरला दिले आपण की त्याला काहीतरी परचेस करायचं असणार आहे, तर तो आयटम सिलेक्ट करणार. मग सिलेक्ट करताना काय करायची, एक न्यू विंडो त्याला द्यायची. न्यू विंडोला आपण काय म्हणणार आहे, माय विंडो म्हणणार आहे. आणि जे काही आपले प्रोडक्ट्स आपल्या विंडोजवर असणार आहे ते त्याला ॲप्रोप्रिएट वेने आपल्याला त्याला डिस्प्ले करून द्यायचं असणार आहे. नाऊ द नेक्स्ट टाईम अ कस्टमर सिलेक्ट्स अन आयटम अँड अगेन यू ओपन अ न्यू विंडो कॉलिंग इट माय विंडो अँड डिस्प्लेइंग अ डिफरंट प्रोडक्ट. सिन्स द बोथ विंडो हॅव द सेम नेम
द ब्राउझर रिप्लेसेस द फर्स्ट विंडो विथ द सेकंड विंडो. आता आपण इथे कन्सिडर कसं केलं आहे की ज्यावेळेला माझ्या विंडोजवरती जी मी विंडो ओपन केला त्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल झाला, की माझे जे कंटेंट असणार आहे त्याच्यात काहीतरी बदल झाला, तर मी काय करणार आहे, एक नवीन विंडो ओपन करणार आहे. नवीन विंडो ओपन करणार, त्या विंडोला मी काय म्हणणार, माय विंडो. ज्या वेळेला कस्टमर एखादी परचेस करणार असतो एक गोष्ट किंवा वस्तू, त्यावेळेला त्याला एक आयटम सिलेक्ट करावा लागतो. तो सिलेक्ट केल्यानंतर त्याला एक नवीन विंडो मिळते. नवीन विंडो मिळाल्यानंतर पुन्हा त्याने काहीतरी दुसरं वेगळं काहीतरी सिलेक्ट केलं तर पुन्हा एक नवीन विंडो येते. पण अशा मल्टिपल विंडोज एकाच ठिकाणी ओपन होणार नाही आहेत. का तर आपला जो नेम असणार आहे, जो की माय विंडो नेम कॉमनच असणार आहे. मग ब्राउझर काय करतो की मल्टिपल विंडोज दिसले त्याला, तो नेम वाईज बघतो की रिप्लेस करतो. मग तो जी फर्स्ट विंडो असणार आहे सेकंड विंडोला रिप्लेस करून देतो आपल्याला. नाउ द रिझल्ट इज दॅट द विंडो appears टू रिमेन ओपन बट द कंटेंट ऑफ द विंडो चेंजेस. म्हणजेच अगोदर जी आपण विंडो ओपन केलेली होती त्याच्यामध्ये फेरबदल झाला, न्यू विंडो आली, त्याला रिप्लेस झाला, त्याच्यानंतर विंडो ओपनच राहिले आणि जे काही चेंज केलेले होते ते चेंज आपल्याला विंडोवरती दिसलेले आहेत. आता लास्टला आपण काय करणार आहे, विंडोचे काम झाल्यावर आपण विंडो क्लोज करणार आहे. तर क्लोज करण्यासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो, जसं ओपन केलं ओपन मेथडनं तसं आपण क्लोज करणार आहे विथ द हेल्प ऑफ क्लोज मेथड. You can close any window that you can open by calling the Windows close method from the your JavaScript. Similar way आहे, जसा ओपन केला तसा आपण क्लोज करायचा. As you will recall the open method, now it returns the reference to the newly opened window which is window object. आता ज्यावेळेला एखादी विंडो आपण क्लोज करतो किंवा तुम्ही नंतर जर ओपन विंडो ही मेथड यूज केला तर आपल्याला न्यूली ओपन विंडो दिसणार आहे, जो की आपल्याला रिटर्न काय करणार आहे, तर त्याचा रेफरन्स रिटर्न करणार आहे. रेफरन्स यू यूज द रेफरन्स टू कॉल द क्लोज मेथड. आता हा ज्या वेळेला मेथड यूज केल्यानंतर जो रिटर्न येणार आहे, रिटर्न काय येणार आहे, मला रेफरन्स येणार आहे. तर रेफरन्स मी काय करणार आहे, रेफरन्स यूज करणार आहे आणि मी क्लोज मेथड ही मेथड कॉल करणार आहे आणि माझा जो विंडो असणार आहे तो मी क्लोज करणार आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण क्लोज मेथड लिहितो तर ते काय करतं, ब्राउझरला सांगतं की युजरला ही विंडो क्लोज करायची आहे. प्रायर टू द फंक्शन डेफिनेशन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल कॉल्ड विंडो स्टेटस विच इज यूज्ड विदिन द फंक्शन टू डिक्लेअर वेदर द विंडो इज ओपन ऑर क्लोज. तर आपण व्हेरिएबल घेतो, फंक्शनचं डेफिनेशन करतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याला आपण एक्झाम्पलमध्ये काय म्हणणार आहे, विंडोचा स्टेटस म्हणणार आहे. तर विंडोचा स्टेटसमध्ये आपल्याला माहीत आहे की 1 असेल तर तो ऑन असणार, 0 असेल तर तो क्लोज असणार आहे. त्याच्यावरून आपण विंडो ही ओपन आहे की क्लोज आहे हे समजून घ्यायचं. Whether the function is called, the browser is told to determine whether the window status variable is a value other than 1. म्हणजे ज्यावेळेला 1 असणार त्यावेळेला ऑन असेल, 0 असेल त्यावेळेला ऑफ असणार आहे. हा त्याचा स्टेटस झाला. Since we didn't initialize the variable, its value is not 1 and therefore the statement within the code block are executed. म्हणजे आपण काय केला, फंक्शन डिक्लेरेशन केला आणि डिरेक्टली व्हेरिएबलला असाइनमेंट केला. आपण त्याला इनिशियलाइज किंवा कोणत्या गोष्टी करायला गेलो नाही, पण इथे त्याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू इज नॉट 1 आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे आपले स्टेटमेंट्स असणार आहेत आपल्या ब्लॉक ऑफ कोडमध्ये असणार आहेत ते एक्झिक्युशनला जाणार आहेत डिरेक्टली, जो की आपण व्हेरिएबल इनिशियलाइज केलेले नाही आहेत, त्यामुळे त्याला आपण व्हॅल्यू ही कोणती दिलेली नाही आहे. जी काय आपल्याला स्टेटस असेल त्या स्टेटसवरून त्या गोष्टी एक्झिक्यूट होऊन जाणार. द फर्स्ट स्टेटमेंट ओपन्स अ न्यू विंडो अँड द सेकंड स्टेटमेंट गिव द न्यू विंडो फोकस. म्हणजे आपण आता सिक्वेन्सनं आलो की एखादी विंडो ओपन केल्यानंतर त्याला फोकसमध्ये घेतल्यानंतर त्याला आपण असाईन केलं की त्याला ऑन ठेवायचा ऑप्शन त्याचा स्टेटस की ऑफ ठेवायचा.
मग ऑन ठेवायचं असेल तर आपण त्याला व्हॅल्यू त्याची 1 देणार आहे. मग त्याच्यानंतर ती ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर बेसिकली द सेम प्रोसेस ऑकर्स इन नेक्स्ट टाईम द बटन इज क्लिक्ड. तर सेम आपण ज्यावेळेला कोणत्याही गोष्टी आपण इव्हेंट करतो, ज्यावेळेला मी कीज घेतला, बटनचा घेतला, तर बटन प्रेस केल्यानंतर पण ह्या गोष्टी आपल्याला रिपीट होऊ शकतात, जसं की आपण कोडमध्ये तसं राईट करून ठेवायचं. हाऊएव्हर द व्हॅल्यू ऑफ विंडो स्टेटस व्हेरिएबल इज 1. म्हणजे ज्यावेळेला आपला विंडो स्टेटस असणार आहे, त्याचा स्टेटस ऑन असेल व्हेरिएबलचा, तर तो 1 असणार आहे. दिस मीन्स दॅट स्टेटमेंट्स विदिन द इफ कोड ब्लॉक आर स्किप्ड अँड स्टेटमेंट विदिन द एल्स ब्लॉक आर एक्झिक्युटेड. म्हणजे आपण काय करतो, इफ ब्लॉकमध्ये आपण कंडिशन देतो. ज्यावेळेला इफची कंडिशन इथं काय करणार आहे, इफची कंडिशन असणार आहे ती डिरेक्टली स्किप होणार आहे आणि जो काही एल्समधला कोड असणार आहे तो डिरेक्टली इथे एक्झिक्यूट होणार आहे. ज्यावेळेला आपला विंडो स्टेटस व्हेरिएबल हा 1 असणार आहे त्यावेळेला. 2 स्टेटमेंट्स आर इन्क्लुडेड विदिन द एल्स कोड ब्लॉक. तर एल्समध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट मिळणार आहेत. तर 2 स्टेटमेंटमध्ये पहिला जो स्टेटमेंट असणार आहे तो असणार आहे क्लोज मेथडचा असणार आहे, जो की आपला मेथड क्लोज करण्यासाठी असणार आहे. आणि जो सेकंड स्टेटमेंट असणार आहे तो का असणार आहे, आपली जी व्हॅल्यू असणार आहे ती रिसेट करायची. रिसेट कशाला करायची, व्हेरिएबल 0ला करायची. म्हणजे आपली विंडो पण क्लोज झाली आणि जो काही त्याचा स्टेटस होता तो पण 0 केला, म्हणजे स्टेटस पण ऑफ केला आणि आपण सक्सेसफुली आपली जी काही विंडो असणार आहे ती प्रॉपर वेने आपण क्लोज केलेली असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आजचा हा पूर्ण सेशन विथ द फ्लोमध्ये घेतला सिक्वेन्शियली, की आपण एक नवीन विंडो ओपन केली, त्या विंडोला मी फोकसमध्ये घेतला, त्याच्या पोझिशन ठरवल्या. ज्या वेळेला माझ्या विंडोमध्ये काही कंटेंट चेंज होणार तर त्या चेंज झाल्यानंतर मी एक नवीन विंडो त्याला ओपन करून देणार आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याला क्लोज कशा करायच्या या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण बराचसा पार्ट कवर केलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशनला कंडक्ट करणार आहोत.